हिशोब दिला का तुम्हाला? स्वामीने दिला का हिशोब? मला काय बघा, स्वरांनी तिच्या पप्पासोबत गाडी लोटू लागली थोड्या वेळ आणि स्वराजने पण. नंतर मी दुपारनंतर घरी आली आणि गणेशजी नसताना मला खूप भारी गेला संपूर्ण दिवस, कारण प्रत्येक कामात मला गणेशजीचा साथ होती, सोबत होती. तर दुपारनंतर मी घरी आली आणि थोड्या वेळ मी झोपली. झोपल्यानंतर मी जेव्हा उठली तर संपूर्ण घरात गराळा पडलेला होता. उठल्याबरोबर बघते तर काय, बाथरूममध्ये कपडे माझी वाट बघत होती कधी येते आणि आम्हाला धुवून घेते. आणि तुम्हाला सांगू का, आज गणेशजी नाही आहे, त्याच्यामुळे मी त्यांना लय मिस करत आहो. तुम्हाला काय सांगू, कारण कसं होतं, मी जर कपडे धुतली तर ते वाळू घालून येत होते. मी जर भांडे घासत होती तर ते भांड्यातलं खरकटं फेकत होते. म्हणजे असा भरपूर त्यांचा मला सपोर्ट होता. परंतु आता सर्व एकटीलाच करावं लागत आहे आणि करावं पण लागणार आहे, कारण किती दिवस आपण त्यांना घरात ठेवू. कारण घर चालवण्यासाठी पैसा जरुरी आहे. हे कामं काय माझी आहे ते मी करू शकते. तर चला, बापरे, कालची पण कपडे पडलेली आहे तिथं. फ्रेंड्स, मी सर्व आवरलं, बघू शकता. भांडी वगैरे घासून ठेवली आणि आता ठेवलेलं आहे आमच्यासाठी चहा. आणि स्वरा जस्ट उठलेला आहे, ते आवरून ठेव स्वरा. स्वरासुद्धा शाळेतून जस्ट आलेली आहे. मग आज घर खाली खाली नाही दिसून आलं का तुले? चला आता पप्पाच्या दुकानात नेतो मी तुम्हाला. चला तर आता गणेशजीला भेटून घेतो आम्ही, कारण खूप वेळ झाला. सकाळपासून काय हालचाल आहे बघून येऊया शॉपची. आणि भरपूर म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर पैसे केले ना लोकांनी, तर ते आलेले आहेत भरपूर माझ्या याच्यात. आता तिथं जाऊन पण बघूया. चलो लवकर, आता मी येते. चहा घेतो आम्ही आणि येतो, आणि तुम्हाला पण आम्ही घेऊन जातो. ठीक आहे, आमच्यासोबत तुम्ही पण चला मग आमच्यासोबत. मामा आम्ही पप्पाच्या शॉपवर. इथे स्वराज रेडी आहे. सर हाय कर. हाय. मम्माला आता खुलू. आता आम्ही जाणार आहे पप्पाच्या शॉपवर. चल बेटा, इथून 10-15 मिनिटाला पप्पाचं शॉप आहे. केंद्रात जाऊ आपण. आणि आम्ही केंद्रात जाणार आहोत. तर संपूर्ण ब्लॉग नक्कीच राहा. माझं बाळ आहे ना माझ्यासोबत. तर माझ्या दुपारची भांडी राहिली होती ते घासली मी. त्याच्यानंतर कपडे वॉश केले. स्वरा आली. स्वरा आणि स्वराजला दूध बिस्किट दिलं आणि माझं सर्व आवरून आम्ही फायनली पोहोचलेलो आहो म्हणजे गणेशजीजवळ. कारण थोड्या वेळी मी दुपारी, आणि घरचं पण पडून राहते, त्याच्यामुळे दोघांचं काही इथं काम नसल्यामुळे मी काही थांबली नव्हती. तर गणेशजी मला सांगत होते, तुझ्या गुगल पे फोनले काही म्हणजे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ना. तर माझ्या अकाउंटला पैसे आलेले होते की ज्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केले होते, तर त्यांचे पैसे डायरेक्टली माझ्या अकाउंटलाच आले होते. आणि काही नगद विक्री झाली होती ते गणेशजीकडे होते. तर ते मला सांगत होते की पहिला दिवस कसा गेला कसा नाही. आणि पहिला दिवस खरंच रिस्पॉन्स खूप छान भेटला. आणि हा व्यवसाय कधी फायदा तोटा होणारच आहे. तर गणेशजी बोलले की आता इकडून नाही, आता आपण रस्त्याच्या तिकडल्या साईडनं गाडी उभी करूया. म्हणून गणेशजीने आणि स्वरा आणि स्वराजने म्हणजे स्वराने सुद्धा थोडीशी हेल्प केली आणि ते पण खूप छान वाटलं. कारण हेच मला मुलांना दाखवायचं होतं की आपल्या शिक्षणासाठी किंवा तुमच्यासाठी जे काही आहे आम्ही मेहनत घेत आहोत. फक्त तुम्ही चांगले शिक्षण घ्या आणि कुठेतरी तुम्ही लागा, बस एवढंच आमचं स्वप्न आहे. तर स्वराला ते दाखवण्यासाठीच मी घेऊन गेली होती की तुमचे पप्पा बघा काय करत आहे, मेहनत करत आहे आणि मुलं जे बघतात ना तेच शिकतात. त्याच्यामुळे स्वराज बघा एवढूसा जीव होता, परंतु सर्वजण जेव्हा गाडीला दगड लावत होते तर तेवढ्या बिचाऱ्याच्या हातात एवढासाच दगड बसला ना, तेवढाच स्वराजने दगड घेतला आणि त्या गाडीच्या खाली तो लावण्याचा प्रयत्न करत होता की मी सुद्धा गाडीवर दगड लावलेला आहे. आणि स्वरा इथं म्हणत होती की ताई आई मम्मी म्हणजे बोर्डाचा तार निघालेला आहे तो मी बांधून देते, गुगल पे करतो. पण मला चिल्लरचं काम पडलं तर राहू द्या ना, राहू द्या, लवकर जा घरी. लवकर घेऊन बरं ऐकलं मी नाही आपण किती मस्त बसलो. ते डब्बे आणि ते हे घेऊन नाही ना. कोणते डबे? पतू ना भाकर खाल्ली ना. द्या डब्बे डुब्बे, तो चम्मच, ते हे बरोबर यांचा गिल्लास फोड जा ना का काही. घे रे पतू ते. ओ फोड जा ना का काही.
तर नंतर मग संध्याकाळ झाली होती आणि घरचा स्वयंपाक वगैरे राहिला होता, तर मी मुलांना घेऊन घरी आली. येताना मी भाजीपाला आणि दूध दोन्ही पण घेऊन आली, नाही तर मग ते सुद्धा काम गणेशजी करत होते. तर आता इथं मला ना मस्तपैकी मसाल्याची भरलेली वांगी करायची होती. तर मी असे कवडे छोटे छोटी वांगी आणली होती. तर ती वांगी जी आहेत ना ती मी कापून घेतली 4 भागात आणि त्या 4 भागात मी शेंगदाण्याचं कूट भरलेलं आहे. तर याच्यात मी टाकलेलं होतं शेंगदाण्याच्या कूटमध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि हळद आणि बेसन आणि ते मिक्स करून घेतलं. आणि जी आपण काप केली होती वांग्याची, तर त्या वांग्यांना थोडंसं म्हणजे धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर ते ओलसरच असतात. तर अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे, जो की मी तयार केलेला होता. त्याच्यानंतर मी इथं तेल गरम करून घेतलं, कारण गणेशजीला ना आज गुरुवार होता, त्यांनी फक्त भगरच खाल्लेली होती आणि त्याच्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक चांगलाच करणं आवश्यक आहे. आणि तसं पण आता ते मेहनत करत आहे, तर त्याच्यामुळे तसं स्वयंपाक करावाच लागणार आहे छान मस्तपैकी. तर त्यांना ना ही अशी वांगी भरपूर आवडतात, तर त्याच्यामुळे मी त्यांच्या आवडीचीच भाजी करत होती. आणि आजच्या स्वयंपाकात म्हणा किंवा जेवताना त्यांची वाट पाहण्यात जो उत्साह होता ना, तो आजपर्यंत कधीच नव्हता जेवढा की आज होता. म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचं लग्न झालं होतं आणि मी जेवणासाठी त्यांच्यासाठी थांबत होते ना, सेम तसाच उत्साह मला आज येत होता. तर मी अशा पद्धतीने तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकली आणि जेव्हा ती मोहरी तळतळली ना, तेव्हा आपल्याला बाकीचा मसाला टाकायचा आहे. तर मसाला काय टाकायचा आहे, तर मी ना थोडेसे शेंगदाणे, 1-2 काजू, टोमॅटो आणि कांदा आणि खोबरं हे सर्व मी भाजून घेतलं होतं. आणि भाजून घेतल्यानंतर याची पेस्ट मी मिक्सरमधून बारीक करून घेतली होती. तर मोहरी तळतळल्यानंतर त्याच्यानंतरच मी जी पेस्ट मिक्सरमधून फिरून घेतली होती ती पेस्टसुद्धा मी टाकलेली आहे. आणि ही पेस्ट जोपर्यंत लालसर होत नाही आणि याच्यातून तेल बाहेर निघत नाही ना, तोपर्यंत हा मसाला लाल झालेला नसतो. तर त्याच्यानंतर जेव्हा तेल सोडते ना तो मसाला, तेव्हा मी त्याच्यात मस्तपैकी मिरची टाकली, म्हणजे तिखट टाकलं, मीठ टाकलं, हळद टाकलं आणि दबे का दिव्य हा गरम मसाला मी यूज करत असते. याच्या व्यतिरिक्त मी कोणताच मसाला यूज करत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. तर तशा पद्धतीने मी तो मसाला टाकला. त्याच्यानंतर थोडंसं जे मिक्सरचं भांड्यामध्ये मी मसाला काढला होता ना, त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा त्याच्यात टाकून दिलं आणि मस्तपैकी तो मसाला झाल्यानंतर त्याच्यात वांगी मी सोडून दिलेली आहे. तर माझी भाजी आता तयार आहे. तुम्ही बघू शकता. लक्ष देऊन जेवण कर. तर चला, आता इथं मी पोळ्या वगैरे केलेला आहे आणि त्याच्यासोबत बघू शकता मस्त मसाले वांगे केलेले आहेत. परंतु गणेशजी अजून आले नाही, तर गणेशजीची वाट बघायची आहे. तर दोघं मुलांना जेवायला बसवलेलं आहे, बघू शकता. तर स्वयंपाक झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी स्वराजला आणि स्वराला जेवण दिलेलं आहे. आणि मला वाटते 10 वाजले होते बरोबर. तर म्हणजे गणेशजी जेव्हा गाडी घेऊन घरी येत होते ना, तेव्हा कॉलनीमधून जेव्हा गाडी घरी आणली तेव्हा काही टीचर्स लोक जे ज्यांचे घर आहेत ना, त्यांनीसुद्धा लस्सी येता घेतली आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही इकडून जात असाल तेव्हा आम्हाला आवाज देत जा. तर अशा पद्धतीने आम्ही याच्यात बर्फ ठेवतो आणि मध्यामध्ये डबा आणि त्याच्यामध्ये आम्ही लस्सी वगैरे ठेवत असतो. तर आजचा डे आमचा खूप छान गेला आणि गणेशजीला पण तुम्हाला सांगते जेवणसुद्धा मस्त गेलं आणि झोपसुद्धा त्यांना जशी लवकर आली तशी मला पण आली, कारण की मेहनतचा असर खूप वेगळा असतो. तर ते बोलले की मला याच्यामध्ये जे पाणी जमा झालेलं आहे ते टाकून देऊ दे आणि नंतर आपण जेवण करू. अटपला काय तुमचं? भूक लागली म्हटलं मला. भूक किती वाजले? पाना जरा पाणी नाही पिऊ का? काही कमाल याले पहिले याचा पहिले बजेट. भूक लागली इकडे सगळे. आणि मला भरपूर अशी भूक लागली होती आणि मी त्यांना ओरडले की बाबा तुमचं काम जे काही आहे ते नंतर करा, हातपाय वॉश करा आणि सगळ्यात अगोदर जेवण करा. नंतर आम्ही दोघांनी मस्तपैकी जेवण केलं. स्वामीला दिला का हिशोब? मला काय नाही, मला काय. चला ते बघा, पैसे स्वामींजवळ ठेवलेले आहेत गणेशजीने. बस राहू द्या. आणि जेवण झाल्यानंतर सगळे किचन क्लीन केली, भांडी घासली, दूध गरम करून ठेवलं, स्वराजला मेडिसिन गोळ्या दिल्या, माझं पण दूध आणि मेडिसिन घेतलं, पूर्ण गॅस ओटा क्लीन केला, शेगडी कट्टा पुसून घेतला, शेगडी पुसून घेतली. कारण सकाळी उठल्या मला आपल्या बायांचं कसं असते ना, आपली सुरुवात किचनपासून होते ना, तर झोपेपर्यंत आपल्याला किचनच असते. हे बाईचं म्हणजे
जन्माला लागलेलंच आहे, कुठंच सुटणार नाही. गावी गेल्यावरही तेच. आणि माझी सुरुवात तर किचनपासून होते, शेवटपर्यंत किचनमध्येच होते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता झालेली आहे झोपायची वेळ. तर आता आम्ही झोपणार आहोत. स्वामींच्या जवळ पैसे ठेवलेले आहेत कारण स्वामींचा आशीर्वाद आणि सर्व आटपलेलं आहे माझं, बघू शकता. खरकटं मी सकाळी फेकत असते कारण आपली लक्ष्मी म्हणजे खरकट असते. तर रात्री कधीही मी खरकटं फेकत नाही, जमा करून ठेवते. तवा मी कधीच रात्रीचा घासत नसते. भांडी तर घासून ठेवलेली आहेत आणि गॅस पोटा क्लीन केलेला आहे. सकाळी आपली गॅस पोट्यापासून होते आणि झोपेपर्यंत गॅस ओटाच असते. तर चला बाय, गुड नाईट सर्वांना. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.